सन 2020-21 आरोग्याच्या दृष्टीनं तुम्हा सगळ्यांना एक त्रासदायक असं हे वर्ष होतं आणि या वर्षामध्येच आपला बाल्य 10वीला होता. हा कोरोना सारखाच आपल्या मनाला ताप देणारा विषय होता. पोराचं कसं होईल, प्रत्येक कुटुंबामध्ये प्रश्न होता की माझा मुलगा 10वीला आहे, मुलगी 10वीला आहे आणि ही कोरोनासारखी महामारी आणि त्याच्यात लॉकडाऊनचा प्रश्न, त्याच्यामुळे चिंता सगळ्यांना होती. परंतु शासनाच्या वेगवेगळ्या नियमानुसार आणि साणेगुरुजी कन्या विद्यालय आणि साणेगुरुजी नूतन माजी विद्यालय दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक आणि त्यांना सहाय्य करणारे आपले संस्था चालक हे सगळ्यांनी याच्यावर एक चांगला मार्ग काढला. शासनाच्या परिपूर्णपणे नियमांचं पालन करून आम्ही ऑनलाईन क्लासेस पण घेतले, वेगवेगळ्या टेस्टेस पण घेतल्या, ऑफलाईन वर्ग सुरू झाले. तेव्हाही आम्ही सगळ्यात अग्रेसर होतो, कारण जशी तुम्हाला चिंता होती तशी आम्हालाही चिंता होती की आपल्या पाल्यांचं नुकसान होता कामा नये. आणि शेवटी योग्य त्या शासन नियमानुसार शाळेचा निकाल लागला. किंबहुना 10वीमध्ये अधिक मुली जिकरीने अभ्यास करतात, त्यांची टक्केवारी 90पेक्षा जास्त मिळवण्याची संख्या ही जास्त असते. परंतु यावर्षी त्याच्यामध्ये 9वीचे देखील 50% गुण ॲड केले गेले आणि आपल्या शाळेत दोन्ही विद्यालयातून जी 90%पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांची जी टक्केवारी असायची, विद्यार्थ्यांची संख्या असायची, ती कमी झाली. पण ठीक आहे, जे आहेत ते आमच्यासाठी गुणवान आहेत, गुणवंत आहेत आणि त्यांच्यासह पालकांचा सन्मान सोहळा करणं हे विद्यालयाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं आम्ही अगदी कर्तव्य समजतो. म्हणून आजचा हा एक छोटेखानी कार्यक्रम विद्यार्थ्यांसमोर जरी आपण सादर करू शकलो नाही तरी ह्या आजचा कार्यक्रम तुमच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान हा संपूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल म्हणून आमची ऑनलाईन टीम या ठिकाणी हजर आहे आणि हा कार्यक्रम संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या सुंदरशा अशा कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या संस्थेचे सचिव माननीय दादासाहेब संदीपजी बोरकडे हे स्वीकारतील अशी मी त्याला विनंती करतो. सरांनी मांडलेल्या सूचनेला आम्हा सर्व शिक्षक वृंदातर्फे अनुमोदन आहे. माननीय अध्यक्ष तसंच संस्थेचे अध्यक्ष माननीय सागरदादा, आमचे माजी चेअरमन माननीय अप्पासाहेब गुरुल पाटील, दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक बोरसे मॅडम आणि सुनील पाटील सर, शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी सर, या सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रतिमा पूजनाने करावी. जे शाळेचे शिक्षक प्रतिनिधी आहेत त्यांना मी विनंती करतो की व्यासपीठावर यावे. प्रतिमा पूजन शाळेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. तुम्हा सर्वांचं आराध्य दैवत पूज्य साणेगुरुजी यांना पुष्पहार करतात आपल्या संस्थेचे सचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दादासाहेब संदीप घोरपडे. धन्यवाद सर. आपण छोटेखानी कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकातून आपल्या नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री सुनील पाटील सर यांनी करावी अशी विनंती करतो.
व्यासपीठावर विराजमान अंबानेर शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आबासाहेब हेमकांत पाटील, संस्थेचे सचिव आदरणीय संदीप घोरपडे सर, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय बोरसे मॅडम, माझे मित्र आणि दोन्ही शाळांचे शिक्षक प्रतिनिधी चौधरी सर, नूतन माध्यमिक विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब, त्याबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष देखील आहेत, आणि सर्व शिक्षक मित्र, विद्यार्थी, पालक, आज आपण त्याचबरोबर आताच आलेले संस्थेचे संचालक आदरणीय आबासाहेब बोरसे आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, हे वर्ष आताच जयेश पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 18 ते 19 महिन्यांपासून आपण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सगळेच त्रासलेले आहोत. कोणाला त्यातून विषाणू बाधा झाली किंवा नाही झाली तरी त्रास मात्र सगळ्यांनाच होतो. आणि अशा संकटाच्या काळात सगळ्यात आधी सुरक्षेला प्राधान्य आणि त्यानंतर मग सुरक्षेनंतर स्वतःच्या जीविताच्या सुरक्षेनंतरच इतर गोष्टी येतात. आणि म्हणून मग त्यानंतर म्हणजे शासनाने देखील आधी सुरक्षेसाठी शाळा, मुले, बाजारपेठा सगळं काही बंद केलं बरेच दिवस, आणि त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर शाळा ऑनलाईन, ऑफलाईन अशा पद्धतीने झाल्या आणि मूल्यमापन करण्यासाठी पण बऱ्याच अडचणी आल्या. सगळ्यांना माहिती आहे शालेय शिक्षण आणि त्या शिक्षणाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे शालांत परीक्षा, 10वीची परीक्षा. प्रत्येक विद्यार्थी, पालक, शाळा आणि समाज या सगळ्यांचा 10वीच्या परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्यांना ठाऊक आहे किती महत्त्व आहे. आणि आपल्या पाल्यामध्ये या KG पासून म्हणजे अगदी बालवयापासून तर 10वीपर्यंतच्या 13-14 वर्षाच्या प्रदीर्घ काळात मुलावर केलेले संस्कार आणि मुलाने प्राप्त केलेलं ज्ञान, संस्कार, सगळ्या गोष्टींचं मूल्यमापन यातून केलं जातं असं म्हणायला हरकत नाही. मुला कोणत्याही विद्यार्थी भविष्यात त्याच्या संकल्पनेप्रमाणे, पालकांच्या अपेक्षेप्रमाणे मोठ्यात मोठ्या पदावर जाऊ इच्छितो आणि अशा पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या क्षमतांवरून त्याला भावी आयुष्याचा ची दिशा त्याची ठरवली जाते. आणि ते दिशा ठरवण्याचं काम 10वीच्या वर्षात नंतर होतं, 10वीच्या गुणानंतर. आणि म्हणून याला टर्निंग पॉईंट असं पण म्हणतात बरेच लोक बऱ्याच वर्षापासून. म्हणून 10वीला खूप महत्व आलं. आणि यातून 10वीला जाण्यापूर्वीच पालकांना विद्यार्थ्याच्या शाळेविषयी, अभ्यासाविषयी आणि विविध क्लासेस विषयीची जागृती किती असते आपण पाहिलं. अशाही परिस्थितीत आपण यावर्षी मात्र आपण पाहतो बरोबर 3 दिवसापासून निकाल लागला, पण निकालासंबंधी असलेली दरवर्षीची जी उत्सुकता आहे ती उत्सुकता आपल्याला दिसून आली नाही. परवा आमचा विषयही झाला. आदरणीय घोरपडे सर, त्याचबरोबर आबासाहेब आणि दोन्ही मुख्याध्यापक आम्ही जेव्हा निकालाच्या बाबतीत चर्चा करताना बसलो तेव्हा देखील हा विषय झाला की मीडिया देखील दरवर्षी आम्हाला अगदी निकाल लागला 1 वाजता की 3 वाजेपासूनच फोन सुरू होता. तुमच्या शाळेचा निकाल किती लागला, किती टक्क्याचा पहिला आला, अभोमेंटी किती आहे, अशा स्वरूपाच्या अनेक प्रश्नांचा भडीमार सतत होत असतो. तसा मात्र 16 तारखेला नाही जाणवला. 17ला देखील कोणी असं विचारलं नाही. आणि त्यामुळे एकंदरीत परीक्षा झाली नाही. म्हणून परीक्षेत ज्यांनी गुण मिळवले किंवा परीक्षा न देताही मूल्यमापनाच्या पद्धतीनुसार जे प्रथम, द्वितीय, तृतीय किंवा 90% जास्त गुणांनी पास झाले यांच्या ह्या कष्टाचं अमूल्य एक प्रकारे झालं असं म्हणायला हरकत नाही. मग सरांनी ठरवलं की नाही, आपण असं करणार नाही. आपण आता यावर्षी ज्या दरवर्षी आम्ही करतोच पण याही वर्षी आपण
यशस्वी विद्यार्थ्यांचं सत्कार समारंभ आयोजित करूया आणि म्हणून तारीख ठरली आज आपण त्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत. 10वीला गुण मिळवतो म्हणजे काही तो 10वीच्या वर्षातच त्याने अभ्यास केलेला असतो का? मी आता आधी पण सांगितलं की अगदी 12-13 वर्षाचा हा प्रवास असतो. शिक्षण ही प्रक्रिया अविरत चालणारी आहे आणि 12-13 वर्षामध्ये त्याने जे काही ज्ञान संपादन केलंय, समाजातून, शाळेतून, पालकांकडून जे काय गुण घेतले त्या सगळ्या गुणांचं मूल्यमापन यातून होत असतं. तेव्हाच त्याला एवढे गुण प्राप्त होतात. आणि म्हणून जेव्हा मार्च महिन्यात कोरोना विषाणूमुळे सगळीकडे पूर्ण भारतभर लॉकडाऊन सुरू झाला आणि नंतर जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत लॉकडाऊन होता स्ट्रिक्ट अगदी. त्याही परिस्थितीत मात्र आमच्या संचालक मंडळाच्या तत्परतेमुळे आणि त्याचबरोबर समाजाचा आपण काही देणं लागतो आणि ते काम अविरत सुरू राहिलं पाहिजे. अशा अडचणी अनेक येतील आणि जातीलही. त्यामुळे आपण नव्हे, समाज सगळा कोरोनाच्या भीतीने घरात होता. अशा परिस्थितीत 16 जूनला दरवर्षी कशी शाळा सुरू होते 15-16 जूनला, आम्ही गेल्या वर्षी देखील 16 जूनला आमच्या संस्था चालकांनी दोन्ही शाळांच्या शिक्षकांची, मुख्याध्यापकांची मीटिंग बोलवली आणि आता यापुढे काय करायचं, नियोजन काय करायचं, कशा पद्धतीने त्यांचा अभ्यास सुरू झाला पाहिजे याविषयीचं नियोजन सुरू केलं. आणि 16 जून 2020ला आम्ही चर्चेतून सगळ्या विद्यार्थ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून गुगल मीटच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपला अभ्यास पोहोचला पाहिजे अशा प्रकारचा निश्चय केला आणि ऑनलाईन तास सुरू केले वेळापत्रकानुसार. तेवढंच नाही, विद्यार्थ्यांपर्यंत हा अभ्यास पोहोचतोय की नाही म्हणून आमच्या संस्थेचे सचिव दादासाहेब घोरपडे सर, त्याचबरोबर मुख्याध्यापक आणि शिक्षकही गृहभेटीसाठी मारवळ, कळमसरे या विभागाकडे गेले. विद्यार्थ्यांना, त्याच्या पालकांना भेटले, ऑनलाईन शिक्षणाबद्दल त्यांचं मत विचारलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचतोय का, विद्यार्थ्यांना अभ्यास समजतोय का, एवढी माहिती घेतली की ज्या काळात सगळे लोक कोरोनाच्या भीतीने घरात होते. एवढंच नाही, त्याच वेळेला शाळा सुरू झाल्या डिसेंबर महिन्यात, ऑफलाईन शाळा सुरू झाल्या 50%च्या नियमानुसार आणि मग त्याचंही आम्ही नियोजन केलं. विद्यार्थ्यांना शाळेत आल्यानंतर आता ऑनलाईनला काय अडचणी आल्या सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याच लोकांकडे मोबाईल नव्हते, तर नेट प्रॉब्लेम होता, रेंज नव्हती पुरेशी, किंवा क्लासेस आणि शाळा या दोन्ही गोष्टींसाठी डाटा पुरत नव्हता. मग अशा अडचणींचा विचार करून ऑफलाईन शाळेमध्ये मुलांना आल्यानंतर आधीचा अभ्यास समजलाच असेल किंवा शिकवणं पोहोचलंच असेल असं गृहीत न धरता पुन्हा रिव्हिजन व्हावी या उद्देशाने संस्थेचे सचिव आदरणीय घोरपडे सर यांच्या संकल्पनेतून एक उपक्रम बाहेर आला, तो म्हणजे घागर में सागर. सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही ऑफलाईन शाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीलाच पहिल्या दुसऱ्या दिवशीच त्या उपक्रमाची माहिती दिली. आणि काय होता हा उपक्रम आठवतो सगळ्यांना? काय होता? 1.5 महिन्याचं नियोजन असं करायचं की ज्यामध्ये 10वीचा सगळा अभ्यास, त्यातल्या संकल्पना फक्त विद्यार्थ्यांना प्रत्येक संकल्पना समजली पाहिजे असं कन्सेप्च्युअल टीचिंग आपण त्याला म्हणतो. आणि ते कन्सेप्च्युअल टीचिंग आम्ही डिसेंबर महिन्यात जेव्हा ऑफलाईन शाळा सुरू झाल्या तेव्हा सुरू केल्या आणि 45 दिवसात ते पूर्णही केलं. आणि नंतर सगळा अभ्यासक्रम आम्ही तोपर्यंत शाळा ऑफलाईन सुरू होती तोपर्यंत पूर्ण करायचा प्रयत्न केला. आणि याच काळात आता बघा, मी सांगितलं त्याप्रमाणे घागर में सागर हा उपक्रम आम्ही केव्हा आणला? डिसेंबर महिन्यात. तुम्हाला माहिती आहे, पाऊस जर येतो तर पाऊस यायच्या 2 दिवस अगोदर जंगलात एक कीटक फिरतो, माहिती आहे कोणता? पिंजरा म्हणतात, पंख असतात त्याला आणि तो उडत असतो. शेतकरी त्यावर लक्षात येतं की आता 1-2 दिवसात पाऊस नक्की येईल. तसंच आमच्या घोरपडे सरांचा आहे आणि सरांचा हा उपक्रम शासनाने आता यावर्षी सेतू अभ्यासक्रम म्हणून 45 दिवसांसाठी स्वीकारला असं म्हणायला हरकत नाही. इतका आम्ही पुढे असतो कोणत्याही गोष्टीच्या, म्हणजे एखाद्या अडचणीवर मात करण्यासाठी आणि त्या गोष्टीचा जसं आपण 6th सेन्स म्हणतो आपण तसा सेन्स जागृत असल्या कारणाने आम्ही घागर में सागर उपक्रम डिसेंबरमध्ये सुरू केला. शासनाने तो आता 1 जुलैपासून
तर 15 ऑगस्ट पर्यंत 1ली पासून 10वी पर्यंतच्या प्रत्येक वर्गाला सेतू अभ्यासक्रम सुरू केला आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचा मागच्या इयत्तेत बुडालेला अभ्यास आणि त्यातल्या कन्सेप्ट त्या विद्यार्थ्याला कळाव्यात म्हणून 45 दिवसाचा अभ्यासक्रम तयार केला आहे आणि तो प्रत्येक शाळेला महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या सगळ्या माध्यमाच्या शाळांना विद्यार्थ्यांना शिकवणं बंधनकारक केलं. इतक्या पुढे आम्ही असतो आणि त्यामुळे आमचे विद्यार्थी मागे कसे राहतील. एवढंच नाही, या काळात देखील आम्ही फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्यांच्या विकली टेस्ट सुरू केल्या, पण त्या टेस्ट कंप्लीट व्हायच्या आधीच लॉकडाऊन पुन्हा लागला कारण कोरोनाचं संक्रमण वाढलं. विविध उपक्रम होतच असतात. जसं काही विद्यार्थी आहेत आमचे ते समाजाभिमुख किंवा समाजाला उपयोगी पडणारे उपक्रम करतच असतात, शाळेमार्फतही राबवले जातात आणि त्यांनाही प्रोत्साहन दिलं जातं. तसंच त्यानंतरही जेव्हा शाळा बंद होत्या आणि ऑनलाईन अभ्यास सुरू होता, परीक्षा मात्र लांबली होती, आम्ही विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षा आपण दरवर्षी घेतो आणि सराव परीक्षा पण घेतो. याही वर्षी विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव झाला पाहिजे, कारण ऑफलाईन परीक्षा जर झाली तर त्यामध्ये आपले विद्यार्थी मागे राहू नयेत याचा विचार करून आम्ही शाळा बंद असल्यानंतर सुद्धा सराव परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मार्च महिन्याच्या अखेरीस, मार्च आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला रोज एक प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना पाठवत होतो आणि त्यावेळेला त्यांना नियंत्रित वातावरणात तुम्ही परीक्षेचा सराव करा, उद्या परीक्षा आली तर तेव्हा तुम्ही गोंधळून जायला नको, तुमचा कॉन्फिडन्स तोच राहिला पाहिजे, तुम्हाला किती अभ्यास येतोय, काय कमी पडतंय याचं मूल्यमापन तुम्हाला जमलं पाहिजे आणि म्हणून त्या प्रश्नपत्रिका सोडवा आणि जर सुरू झाल्या शाळा तर पुन्हा त्या मूल्यमापनासाठी आमच्याकडे द्या, आलेल्या अडचणी समजून घ्या. अशा पद्धतीने नियोजन आम्ही वर्षभर केलं आणि म्हणून आम्हाला तरी म्हणजे इतरांना नसेलही पण आम्हाला तरी अशाही काळात जरी परीक्षा झाल्या नाही तरी मुलांनी शासनाच्या निर्देशानुसार केलेल्या मूल्यमापन पद्धतीने जे गुण मिळवले ते आमचे कष्टाचे आहेत असंच आम्ही समजतो आणि अशा विद्यार्थ्यांचं सत्कार, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडली पाहिजे अशा पद्धतीचं धोरण आम्ही आणि आपली संस्था नेहमी करत असते आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांना आज बोलवण्याचा हा हेतू आहे. नेहमीच कष्ट घेणारे, नेहमीच अभ्यासासाठी तत्पर असणारे विद्यार्थी मागे कसे राहतील आणि म्हणून अशा सर्व विद्यार्थ्यांना या पुढील भावी आयुष्यासाठी देखील मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत संपवतो. अतिथी देवो भव संस्था नेहमी आमच्या पाठीमागे असते म्हणून मी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती बोरसे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संदीप दादा गोरपडे यांचं गुलाब पुष्प देऊन सन्मान करावा. तसंच संस्थेचे अध्यक्ष माननीय हेमकांत पाटील यांचं देखील मॅडम गुलाब पुष्प देऊन माननीय आप्पासाहेब गुरुद्रा पाटील यांना गुलाब पुष्प माननीय सुनील पाटील सर माननीय बोरसे आबा यांचा देखील गुलाब पुष्प देऊन सन्मान करतील. माननीय डॉक्टर शेख सर यांचा देखील सन्मान सुनील सर करतील. आपल्या संस्थेचे प्रतिनिधी मिलाद चौधरी सर यांचा देखील सन्मान सुनील सर. धन्यवाद सर. यानंतर मी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बोरसे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज आपण म्हणूया की आपली शाळा भरली आहे. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. किती छान. विद्यार्थ्यांनी पण गुड आफ्टरनून केलं तर चालणार आहे. गुड आफ्टरनून. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा आवाज कमी आहे कारण तुम्हाला असं वाटतंय की आमचं यश हे यश नाही आहे, पण तुम्ही चुकता. पालकांना पण मी सांगते, कारण जेव्हा 10वीचा निकाल लागला आणि व्हॉट्सअपवर जे काही स्टेटस किंवा हे यायला लागले ते पाहिल्यानंतर असं वाटलं की खरंच हा समाज आपल्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन देतोय की मागे पडण्यासाठी एक कुठेतरी अवमूल्यन करण्याचा प्रयत्न करतोय. आपण फक्त अभ्यासाच्या दृष्टीने, सरांनी अभ्यासाच्या दृष्टीने कोविड-19चं हे 2021चं वर्ष तुमच्या समोर मांडलं.
वेगळ्या दृष्टीने हे वर्ष आपल्या समोर मांडणार आहे. याचं कारण आहे पालक बंधू भगिनींनो, जर आपण बातम्या पाहत असू, कोविडच्या खूप पाहत असू तर पाहूच नका. पण पाहत असू तर असं म्हटलं जाते की ऑगस्ट महिन्यामध्ये तिसरी लाट येते. बघा, आपल्यापेक्षा आपली मुलं किती कौतुकाला पात्र होती. आपल्यापैकी किती पालकांनी मागचं संपूर्ण वर्ष घरातच बसून काढलं. मी फक्त पालकांना म्हणेन, नाही आईचा पण हात वर नाही, एका पण नाही. किती विद्यार्थ्यांनी किमान ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत तरी घरी बसून अभ्यास केला. बघा, 100% गुण तुम्हाला की यांना? तुम्हाला ना, माझ्या मुलांना गुण का? की कायम बाहेर फिरण्याची सवय असणारे. किती बिझी होते ते बिझी आपण केले. सकाळी उठ बाबा, 5:45ला उठ, फ्रेश हो, 6 वाजता क्लासला पळ, 11 पर्यंत फिरून घरी ये. तू कसा खातो याबाबत मी ओरडणार की तू खूप घाईघाईत खातो, पण त्याच्याजवळ वेळच नव्हता ना, मुलगा असो की मुलगी. खाल्ल्यानंतर तो 12 वाजता शाळेत यायचा, 5:30ला घरी यायचा. 5:30ला घरी आला नसणार, पुन्हा खाल्लं की काहीतरी एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी मध्ये आपण त्याला गुंतवलेलं होतं. इतकं बिझी असलेलं आपलं हे लेकरू या कोरोनाच्या काळामध्ये कुठलीही तक्रार न करता घरात बसून शिकत होतं. आणि त्यांनी या काळामध्ये स्वतःची मानसिकता खूप चांगल्या प्रकारे जपली. या काळात मोठ्या लोकांना मानसिकता नाही जपता आली, पण मी माझ्या सगळ्याच विद्यार्थ्यांचं, विद्यार्थिनींचं कौतुक करेन की यांनी स्वतःची मानसिकता खूप सुदृढ ठेवली. बदललेल्या परिस्थितीला खूप सहजपणे स्वीकारलं. कुठलाही पाऊल केला नाही की ऑनलाईन शिक्षण कसं घेऊ, याची तर मला सवयच नाही, याचा मला त्रासच होतोय, अशी कुठलीही तक्रार या मुलांनी केली नाही. ही परिस्थिती त्यांनी पॉझिटिव्हली स्वीकारली. म्हणून मला वाटतं की आपण एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करू. हीच परिस्थिती त्यांना आता 11वीलाही कदाचित झेलावी लागणार आहे. आणि मी आता विद्यार्थ्यांना सांगेन की बेटांनो, कोविड-19 लवकर जाऊ, त्याचे नवीन आता तो स्वतःमध्ये बदल करतोय, अजून जास्त घातकपणा त्याच्यामध्ये येतोय. या काळात आपली 11वी आणि 12वी कशी होईल हे आपल्याला माहित नाही, पण याचा बाऊ करू नका. बघा, ह्या वर्षीचा जर 12वीचा CETचा निकाल तुम्ही पाहिला असेल तर कुठे गुण कमी झालेले दिसले का तुम्हाला? नाही दिसले. त्या 12वीच्या मुलांनी छान गुण मिळवले. याचाच अर्थ त्यांनी पण घरी राहून सुंदर अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास करून आपण CET चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणून ही मानसिकता आपण आता स्वतःची तयार करायची आहे. तुम्ही म्हणाल मॅडम, अहो CET तर 12वीला अजून 2 वर्ष आहे. नाही बेटांनो, ग्रुपवर मी माझ्या तरी मेसेज टाकला आहे, तुम्हाला जर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन हवी असेल तर 10वी परीक्षेचा निकाल तुम्ही टप्पा पार केलाय, पण 11वी प्रवेशासाठी इच्छुक कॉलेजचा CETचा टप्पा तुम्हाला ऑगस्टमध्ये द्यायचा आहे. वाचलं परिपत्रक? याच्यात काय आहे? गणित आहे, विज्ञान आहे, इंग्लिश आहे, समाजशास्त्र आहे. याचे प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. 100 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे आणि त्या परीक्षा ही ऑफलाईन होणार आहे आणि त्या परीक्षेवर आधारित मेरिट लिस्ट लागणार आहे. CET परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणानुसार प्रथम तुमच्या इच्छुक कॉलेजची प्रवेश यादी होणार आहे आणि मग नंतर ज्यांनी CET दिली नाही त्यांचे प्रवेश होणार आहेत. म्हणून मी तुमचं खरंच पुन्हा एकदा अभिनंदन करते की दरवर्षीचे 10वीचे विद्यार्थी एकच बोर्डाची परीक्षा देऊन आपला प्रवेश निश्चित करत होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्पेशल आहात, तुम्ही 2 परीक्षा देणार आहेत 11वी ऍडमिशनसाठी आणि तुम्ही ते स्वीकारलं आणि म्हणून तुमचं विशेष कौतुक. आणि म्हणून तुमची बॅच कमी असं अजिबात समजू नका, स्वतःला कमी लेखू नका. कुणी म्हणत असेल तर ऐकून घ्या. समाजातली काही परिस्थिती तशी असेल म्हणून बोलतही असेल, पण त्याच्यावर कुठलेही कमेंट्स न देता मी नेहमी एकच म्हणते की आपल्या स्वतःच्या कार्याने आपण बोलणाऱ्यांना उत्तर द्यायचं असतं. जर तुम्ही CET उत्तम गुण मिळवले तर कोणी म्हणेल का की तुम्हाला 10वीला मिळालेले गुण असेच आहे? नाही म्हणणार ना. मग आपल्याला सिद्ध करण्याची वेळ आता आलेली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सिद्ध व्हायचं आहे. तुम्ही सगळ्यांना
कमी झालं असेल, कारण जी 10वीच्या परीक्षेच्या बाबतीत याचिका दाखल केली गेली तीच मुळी ह्या बेसिसवर दाखल केली गेली की 9वीला विद्यार्थी इतकं सिरियसली घेत नाही. काही विद्यार्थी 10वीला छान गुण मिळवतात आणि म्हणून परीक्षा व्हावी, आणि म्हणून कदाचित आपणही 9वीला कुठेतरी दुर्लक्ष केलं असेल आणि आपली टक्केवारी कमी झाली असेल. हरकत नाही, मात्र आता 11वी सिरियसली करा, कारण 12वीचा जो जाहीर झालेला निकाल आहे याच्यामध्ये 11वीचे गुण आहेत. मग ते विषयाप्रमाणे आहेत. 100 गुणांचा असेल तर 30% आहे, 80 गुणांचा असेल तर ते 27% आहेत, 70 गुणांचा असेल तर 21% आहेत, वेगवेगळ्या टक्क्यांमध्ये. म्हणजेच तुम्हाला आता फक्त, म्हणून सांगते तुमची बॅच स्पेशल आहे, 12वीचे विद्यार्थी 12वीची परीक्षा द्यायची आणि पुढे जायचे. एका वर्षाच्या परीक्षेवर ते पुढे जायचे. तुम्ही बघा सतत 3 वर्ष 4 परीक्षा देणार आहात. 10वीच्या 2, 11वीची परीक्षा आणि 12वीची परीक्षा. म्हणून 11वीला सुद्धा तेवढं सिरियसली घ्या जेवढं तुम्ही 12वीला घेणार आहात. जर कोविडची परिस्थिती राहिली तर तुमचे 11वीचे गुण कदाचित 12वीला धरले जातील, आणि म्हणून ही जाणीव देखील आपल्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे. 11वीला रेस्ट इयर म्हणून आपल्याला घ्यायचं नाही. ज्याही कॉलेजला ऍडमिशन द्या तिथे जे सांगितलं जाईल ते वेळेवर पूर्ण करून द्या, म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. हा निकाल आमच्यासाठी आश्चर्यजनक होता का? अजिबात नाही. उज्ज्वल यशाची परंपरा आमच्या दोन्ही शाळांची ही पहिल्यापासूनच आहे. मागील वर्षी कन्यानाथ हायस्कूलकडे 2च विद्यार्थिनी या ठिकाणी अनुत्तीर्ण म्हणण्यापेक्षा एटीकेटीमध्ये आल्या होत्या. यावर्षी 100% निकाल आहे. माझ्या 95%च्या वर, 90%च्या वर यावर्षी 26 विद्यार्थिनी आहेत. मग वाढल्या का नाही? मागच्या वर्षी 18 विद्यार्थिनी होत्या. 9वीच्या गुणांचा इथं कुठेतरी परिणाम झालाय, आणि हेही मी पालकांना सांगू इच्छिते की माझी शेवटची विद्यार्थिनी ही 56%ची. म्हणजे निकाल जो आहे आमचा हा वास्तवदर्शी आहे, अवास्तव निकाल नाही. विद्यार्थ्यांनी जे लिहिलं त्याच्या बुद्धीने जे उतरवलं हाच निकाल या ठिकाणी आहे, आणि म्हणून या सगळे विद्यार्थी आमच्यासाठी खूप गुणवंत आहेत. या विद्यार्थ्यांनी 10वीत मिळवलेल्या यशासाठी आणि पुढच्या भविष्यातील मिळणाऱ्या यशासाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देते, आणि या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगते. आताचा 10वीचा निकाल जर आमचा पाहिला ना तर उलटा बाउन्सर आहे. आता बाउन्सर हा शब्द आपण कोणत्या खेळात वापरतो? महा बाउन्सर कुठल्या खेळाने दिला? कुठल्या? आमच्याकडे 10वीला प्रथम ज्या विद्यार्थिनी आलेल्या आहेत 7, या विद्यार्थिनी प्रथम क्रमांकाकडे वाटचाल करण्यासाठी त्यांच्या अकॅडमिक अभ्यासक्रमाबरोबरच क्रीडा गुण देखील महत्त्वाचे ठरले आहेत. प्रथम आलेली माझी जी विद्यार्थिनी आहे या विद्यार्थिनीला, प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला, द्वितीय आलेल्या विद्यार्थिनीला 15 गुण हे क्रीडाचे मिळालेले आहेत, आणि म्हणून त्या गुणांच्या यादीत 6व्या क्रमांकावर असल्या तरी शेवटी खेळ महत्त्वाचा, आणि म्हणून ह्या मुली पहिल्या क्रमांकावर गेलेल्या आहेत. दुसऱ्या विद्यार्थिनीला सुद्धा 15 मिळालेले आहेत. जवळजवळ पहिल्या आलेल्या 6 विद्यार्थिनींनी माझ्या क्रीडा गुणांच्या जोरावर क्रमांक पटकावलाय. म्हणून मी पालकांना सांगेन की 10वी नंतर जर आपल्या लेकरू खेळाकडे जाणार असेल तर जाऊ द्या, आणि एखादं मागून येणार असेल तर क्रीडा गुणांना कमी समजू नका, कारण खेळाचे गुण हे फक्त 10वी 12वीला नाही तर MPSC UPSC परीक्षेमध्ये सुद्धा हे जे खेळाडू आहेत ह्यांच्यासाठी ठराविक जागा या त्या ठिकाणी राखीव असतात. म्हणून त्यांच्यामध्ये जर ते कलागुण असतील तर त्यांना नक्कीच पुढे जाण्याचं प्रोत्साहन द्या, आणि हे सगळे जे काही क्रीडा प्रकार आहेत या क्रीडा प्रकाराचं सराव असेल, नियोजन असेल, विद्यार्थिनींना त्या खेळासाठी घेऊन जाणं असेल, शक्य नसेल तर पालकांना कन्व्हिन्स करणं असेल, हे सगळे कामं आम्हा मुख्याध्यापकांसोबतच क्रीडा शिक्षक आणि संस्थेचे सचिव माननीय घोरपडे सर आणि आमच्या कन्या हायस्कूलकडील क्रीडा शिक्षक माननीय विलास चौधरी सर, आणि एक नाव अजून घ्यावं लागेल की जे असं थोडंसं तिरपहून वर आलं की मॅडम नाव घ्या, असे कोळी सर, हे तिघं या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना प्रोत्साहन देत असतात. खेळण्यासाठी आम्ही खूपदा म्हणतो की क्रीडांगणावर या, पण या मुलांना इतकी
की या खाली क्रीडांगणावर खेळायला नाहीये, कशाला येतात? गप्पा मारायला. गटागटाने बसून त्या गप्पा मारतात. त्यांना गप्पा मारायला वेळच नाही ना. आईशी गप्पा मारायला वेळ नाही. 11 पर्यंत क्लास, 12 ते 6 शाळा. तिने गप्पा मारायचं म्हटलं तर संध्याकाळी आईचा स्वयंपाक, बाबांचा टीव्ही आणि बातम्या. सो त्यांना बोलायला चान्स नाही. मग ते बोलायला मैत्रिणी शोधतात, मित्र शोधतात आणि खेळाच्या तासाला गप्पा मारतात. पण त्यांना खेळलं पाहिजे. आता सुद्धा त्यांनी व्यायाम केला पाहिजे, कारण व्यायाम हा महत्त्वाचा आहे आणि म्हणून क्रीडागुणही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांनी क्रीडागुण मिळवण्यासाठी राष्ट्रीय पातळीपर्यंत स्वतःला सिद्ध केलं, राज्य पातळीपर्यंत स्वतःला 1 ते 3 मध्ये ठेवलं आणि हे देखील कमी नाही. हे यश देखील माझ्या शाळेसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि खास क्रीडा या शाळेत खेळ घेतले जातात म्हणून इतर शाळेतल्या विद्यार्थिनी माझ्या शाळेत प्रवेश घेतात, याचा मला खरंच अभिमान आहे. म्हणजे इतर शाळांमध्ये होतच आहे, पण आपल्याकडे अभ्यासक्रमाबरोबरच खेळाला देखील महत्त्व दिलं जात आहे आणि त्याचं जिवंत मूर्तिमंत रूप यावर्षी आपल्या समोर आहे. आणि म्हणून माझ्या क्रीडा शिक्षकांचं देखील मी या ठिकाणी खूप खूप कौतुक आणि अभिनंदन करेन. मागच्या वर्षी आम्ही काय केलं आणि यावर्षी आम्ही काय करत आहोत. मागच्या वर्षी 16 जूनला शाळा झाली. माझे वर्षभरामध्ये 4 टाइमटेबल बदलले. ऑनलाईन शाळा सुरू झाली तेव्हा वेगळं टाइमटेबल, ऑफलाईन शाळा सुरू झाली तेव्हा वेगळं. आणि मग जेव्हा या मुली शाळेत आल्या आणि आम्ही त्यांना लिहायला सांगायचो, ते इतक्या कंटाळा करायच्या लिहायला. आणि मग लक्षात आलं की यांना लिखाणाचा सराव नाही. बोर्डाने खूप नंतर आदेश काढला, अर्धा तास वाढवून मिळेल. त्याच्या आधी शाळेतच आम्ही शाळा सुरू झाल्यानंतर पहिलीच फेज ही डिसेंबरमध्ये सुरू केली, फक्त 10 गुणांची. प्रत्येक विषयाचा 1 धडा द्यायचा, 2 धडे द्यायचे, विषय शिक्षक ठरवतील आणि शाळा सुटल्यानंतर संस्थेशी आम्ही चर्चा केली. हा उपक्रम संस्थेचे सचिव घोरपडे सर, अध्यक्ष हेमकांत पाटील आणि आमचे शालेय समिती चेअरमन ॲडव्होकेट बावीसकर नाना, सर्व संचालक मंडळ यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आणि 10 गुणांची टेस्ट घ्यायची सुरुवात आम्ही केली. आणि पालकांनीही अनुभव घेतला असेल की अर्धा तासाचं लिखाण करायला मुलींना 1-1 तास लागत होता. मॅडम आजची टेस्ट उद्या पुन्हा घ्या ना. का बरं ग मॅडम? ग च्या ठिकाणी न लिहिला जातोय, न च्या ठिकाणी म लिहिला जातोय. अक्षरांची अदलाबदल होत होती, लिखाणाचा सराव होत नव्हता. आणि डिसेंबर पासून तर थेट मार्च पर्यंत शाळा ऑफलाईन सुरू होती तेव्हाही आणि ऑनलाईन झाल्यानंतरही आम्ही या चाचण्या घ्यायला सुरुवात केली. हा प्रयोग फक्त 10वीलाच नाही केला, तर हा प्रयोग 9वीला देखील आम्ही केला. आणि मग मार्च महिन्यामध्ये 9वीला देखील अशा प्रकारच्या पूर्ण आठवड्याचा टाइमटेबल, विषयाचा टाइमटेबल, 2 दिवस सुट्टी आणि पुढे अशा प्रकारचं नियोजन करून लेखन सराव या मुलांकडनं करून घेतला. एवढंच करून आम्ही थांबलो नाही, तर प्रत्येक विषयाचं दरवर्षी जसं गायडन्स व्हायचं, एक्सपर्ट गायडन्स करायचे, प्रश्नपत्रिकेचा आराखडा सांगितला जायचा, तुम्ही उत्तरं कशी द्यायची हे सांगितलं जायचं. त्याचप्रमाणे सर्व विषयांचं नियोजन हे प्रत्येक शनिवारी एक विषय, त्या शनिवारी आम्ही 2 गुगल मीटचे तास कमी करायचो आणि एका विषयाचं, त्याच विषयाचं संपूर्ण प्रश्नपत्रिकेचा आराखडा कृतीयुक्त कसं सोडवायचं हे त्यांना समजावून दिलं. आणि म्हणून बोर्डाची परीक्षा झाली असती तर आम्हाला अजिबात भीती नव्हती. म्हणजे इतकंही आम्हाला माहित होतं की आमच्या मुलींना एक्स्ट्रा अर्धा तास आमच्या मुलांना लागणार नाही, त्यांचा सराव खूप झालाय. आणि बोर्डाच्या परीक्षेची अजिबात आम्हाला भीती नव्हती. त्या यापेक्षा जास्त गुणांनी नक्कीच यशस्वी झाल्या असत्या याबद्दल आम्हाला खात्री होती. असो, पण विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला सिद्ध करायचं आहे. CET आपल्याला छान गुणांनी उत्तीर्ण व्हायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देते. आणि सगळ्यात जास्त आभार जर या ठिकाणी कुणाचे मानायचे असतील तर मी माझ्या पालक बंधू भगिनींचे माने. खूप अडचणी होत्या. कोविड काळात प्रचंड अडचणी आपल्या समोर होत्या. आपण सधन घरातले असू तर आपल्याकडे उपलब्ध होतं, पण माझे काही पालक असे होते की ज्यांना एक वेळची रोजी रोटी मिळवणं देखील कठीण होतं. पण त्या पालकांनी काहीही केलं, पण आपल्या विद्यार्थ्याला मोबाईल उपलब्ध करून दिला, डाटा उपलब्ध करून दिला. एवढ्याही परिस्थितीत पालकांनी खूप सहकार्य केलं. तुम्ही पण खूप सहकार्य केलं. विद्यार्थ्यांची मानसिकता जपण्यामध्ये पप्पांबरोबर आईचा वाटा खूप होता ना. पहिले 4-5 महिने विविध खाद्यपदार्थ करण्यात आईचे दिवस गेले आणि मुलं घरी राहून खुश झाले. कदाचित मी म्हणेल की तेच या विद्यार्थ्यांची मानसिकता चांगलं ठेवण्याचं गमक असेल की मुलांना माहीत
माझ्या या सगळ्या विद्यार्थ्यांची विद्यार्थिनींची मानसिकता जपण्यासाठी खूप छान प्रतिसाद त्यांना दिला. आपण सगळ्यांनी शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये, महाउपक्रम फक्त शालेय नव्हता, वेबिनार देखील घेतले, सामाजिक वेबिनार देखील संस्थेने घेतले. घोरपडे सरांच्या संकल्पनेतनं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि साने गुरुजी विद्यालय असे वेबिनार देखील झाले. 26 जानेवारीचा ऑनलाईन राष्ट्रीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा देखील शाळेने राबवली. सगळे एवढंच नाही तर माझ्या विद्यार्थिनींची 5 सप्टेंबरला शिक्षक होण्याची खूप इच्छा होती. मॅडम, शिक्षक दिन साजरा करा ना, काय करावं कळेना. 4 सप्टेंबरला ठरवलं शिक्षक दिन साजरा करायचा. फोन केले, त्या पण घाबरत होत्या की जमेल का. आपण फोन केल्यानंतर विद्यार्थिनी शिक्षक व्हायला तयार झाला आणि तो अनुभव देखील त्यांनी. माझ्या विद्यार्थिनींनी ऑनलाईन शाळा 1 दिवस चालवली. कुठल्या शाळेत झालं असेल महाराष्ट्रात मला माहित नाही, पण माझ्या शाळेत शिक्षक दिन हा या वर्षी 5 सप्टेंबर 2020 ला स्वयंशासन दिन म्हणून साजरा झाला. विद्यार्थिनींनी खूप छान प्रकारे शाळा सांभाळली आणि जसा एकत्र कार्यक्रम होतो तसा 4 वाजता सर्व वर्गांचा एकत्र समारोपाचा कार्यक्रम देखील पालकांच्या, विद्यार्थिनींच्या आणि माझे शिक्षक यांच्या सहकार्याने पार पडला. मी विशेष उल्लेख माझ्या शिक्षकांचाही करेन. पहिलंच वर्ष होतो, सारेच भांबावलेलो होतो. शासनाचं परिपत्रक आलं म्हणजे सगळ्यात पहिले आढळतं ते मुख्याध्यापकांवर. आणि मग ते सगळं नियोजन करत असताना आणि ती कार्यवाही करत असताना माझ्या सगळ्याच शिक्षक बंधू वगैरे, नवे शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा छान प्रतिसाद दिला. आम्ही पण तुमच्यासारखेच आहोत. मोबाईल आम्हाला पण जमत नाही, जमतो का आपल्याला? नाही जमत. आपण मुलांना सांगतो, पण आम्ही शिकलो. आमच्या महाजन सरांनी शिकवलं. एवढंच नाही तर तासाला काही गडबड झाली ना तर ह्या मुली सांगायच्या, टीचर हे इथं जा आणि असं असं करा, म्हणजे मग सुरू होईल. ते आमचे तेव्हा गुरु होते आणि म्हणून आमच्या या गुरूंना पण आम्ही एकदा वंदन करतो. यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. आपण पण घरी राहून शिका, काळाची गरज आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांचे, पालक बंधू भगिनींचे, माझ्या शिक्षकांचे आणि विशेष करून आमच्या प्रत्येक उपक्रमात आमच्या सोबत असणारे नवे विविध उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देणारे आमचं सर्व संस्थाचालक मंडळ यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानते आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. वर्षभरात शाळेने काय केलं हे विद्यार्थ्यांनाही माहिती होतंच, परंतु पालकांपर्यंत पोहोचावं म्हणून आमच्या दोघं मुख्याध्यापकांनी संस्थेच्या सहकार्याने, संस्थेचं सहकार्य असेल तर शिक्षकांना अधिक प्रोत्साहन मिळतं आणि तेच सदा सर्वकाळ आम्हाला मिळत राहतं. म्हणून आम्ही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असतो. नूतन माध्यमिकमध्ये एकूण जवळजवळ 219 विद्यार्थी 10वीला बसले होते आणि 219च्या 219 विद्यार्थी पास झाले. या वर्षाचा निकाल 100% आहे आणि जवळजवळ 90%पेक्षा जास्त हे 9 विद्यार्थी होते. 75%पेक्षा जास्त 142 विद्यार्थी आणि 60%पेक्षा जास्त 77 विद्यार्थी. मॅडमने सांगितलं बोलता बोलता की बरेच समाजामध्ये असे नकारात्मक भाव आहे, कोरोनाची बॅच वगैरे, परंतु आम्ही अभिमानानं सांगतो की खरंच आमचे हे गुणवंत विद्यार्थी आहेत. आम्हाला गॅरंटी होती की केदार, प्रणील, जय हे सर्व ॲबो 95च्या पुढचे विद्यार्थी होते आणि खरंच जर एक्झाम घेतली असती तर निश्चित 95च्या पुढे गेले असते. हे आज जे 90च्या पुढे आहे हे सगळे 95च्या पुढे आले. आम्हाला जेव्हा मूल्यमापनाचे मार्क भरायचो आम्ही आणि जेव्हा आम्हाला अंगावर काटा यायचा की अरे हा 89.60%वर आला, हा निकाल सगळा आम्ही काढायचो तेव्हा अक्षरशः अंगावर काढायची. एक चांगला पोरगा, हुशार पोरगा आणि या शासनाच्या कोविड-19 नियमामुळे तो कसा मागे पडत गेला. म्हणून जरी समाज म्हणत असला की हे कोरोनाचे मार्क आहेत, पण तुम्ही विश्वास ठेवा, तुमचा पाल्य निश्चित याच्यापेक्षा खूप काही प्रगती करेल. कोरोनामुळे तुमच्या पाल्यांना मार्काचा मुळीच फायदा झाला नाही, मार्काचं तुमच्यामुळे कोरोनामुळे नुकसानच झालंय. म्हणून खरंच आमच्या गव्हर्नमेंटने सांगितलं की नाही हे 90च्या मुळे जरी कारण आम्हाला कळतं ना की दरवर्षी 20-25 पेक्षा जास्त विद्यार्थी ॲबो 90 राहायचे आणि आता फक्त 9 आणि 10 विद्यार्थी. मग तुम्ही अंदाज करा की कोरोनामुळे टक्क्यांमुळे वाढ झाली का कमी झाली? कमीच झाली. म्हणून समाज काही म्हणू द्या, पण खरंच हे तुमची मुलं गुणवान आहेत म्हणून औपचारिकता म्हणून एक गुलाब पुष्प का असे ना ते शाळेकडून प्रथम दर्शनी दिलं पाहिजे. खरा सत्काराचा कार्यक्रम आपण नंतर करणार आहोत. शाळेकडून देखील रोख रकमेची बक्षीस आहे, सन्मान चिन्ह आहे. हा विद्यार्थ्यांसमोर तो मोठा कार्यक्रम करू, पण
घोरपडे सरांनी सांगितलं की त्यांचा आज उत्साह वाढवायचा आहे, नाही तर समाजातल्या नकारात्मक गोष्टीमुळे आमचा चांगला विद्यार्थी खचून जाऊ नये म्हणून त्यांना बोलवा आणि गुलाब पुष्पक देऊन पालकांचा आपण सन्मान करूया. म्हणून आपण या सन्मानाकडे जाऊया. साने गुरुजी नूतन मधून प्रथम आला होता वाहक केदार निती 94.7. मी संस्थेचे सचिव माननीय घोरपडे सर यांना विनंती करतो की त्या विद्यार्थ्याचा गुलाब पुष्प देऊन पालकांचा सन्मान करावा. पालकांना विनंती, या हा फोटो तुमच्या पालकांना निश्चित प्रेरणा दिला. दोघांनी दोन गुलाब दे. दादा विशेष श्रेय असं की या पालकांचं पालकांकडे खूप लक्ष, वारंवार शाळेला भेट देणं आणि पालकांमध्ये हे पालकांच्या दक्षतेचं एक फळ आहे असं म्हणावं लागेल. आम्ही तर मेहनत घेतो, पण पालकांनी आवर्जून लक्ष देणं आणि पालकांनी लक्ष दिल्याचं फळ काय असतं केदारची आई तर आम्हाला वारंवार या ठिकाणी येऊन भेटायचं, सर कसं काय वगैरे, हे तुमच्या घेतलेल्या काळजीचं हे निश्चित फळ आहे. ठीक आहे, धन्यवाद. द्वितीय आहे पवार प्रणीत संजय. या विद्यार्थ्याला गुलाब पुष्पाने लोक देतील. संस्थेचे अध्यक्ष माननीय हेमकांत दादा, जे पालक आहेत, पवार प्रणीत पालक आलेत ना, 94.20 आणि हा विद्यार्थी गणितात 100 पैकी 100. गणित विषयात त्याला 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत. तृतीय आला आहे मकवान जय मुकेश. तृतीय विद्यार्थ्याला मी आप्पासाहेबांना विनंती करतो की त्यांना सन्मान करावा. मकवान जय मुकेश 93.20. सर्वगुण संपन्न असा मुलगा जय मुकेश मकवान 93.20. अरे मकवान असा विद्यार्थी होता, आम्हाला जरी काही अडचण आली तर आम्ही जयगुरूचं सोल्युशन घ्यायचं. अडचण म्हणजे काय करावं लागेल, कसं करावं लागेल आणि सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत निरोप पोहोचवणं, कार्यक्रमाचं नियोजन करणं, हे सगळं जय करायचं. चतुर्थ आलाय जैन पियुष नरेश. याला 92% मार्क आहे. त्याचाही सन्मान माननीय गोरसेआबा यांनी करावा असं पालकांनी पण सोबत आहे, पालक पण सोबत आहे. पाचवा विद्यार्थी आहे जैन प्रसन्न जितेंद्र 91.40. या विद्यार्थ्याला सुद्धा गणितात 100 पैकी 100 गुण आहे. या विद्यार्थ्याचा सन्मान माननीय डॉक्टर साहेब शेख करतील अशी विनंती करतो. सहावा विद्यार्थी आहे पाटील प्रतीक सुनील. मी कन्या विद्यालयाच्या बोरसे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या प्रतीकचा सन्मान करायचा. 91% गुण आहे. पालक आणि सहावा चालू होता दुष्यंत अशोक ठाकूर 91% गुण आहे.
पालकांनी सोबत या. याला सुनील पाटील सर, नूतन माध्यमिकचे मुख्याध्यापक सुनील पाटील सर त्याचा सन्मान करतील. एक आश्चर्याची गोष्ट सर की माझ्या मुलासोबत मी 10वी पास होईपर्यंत कधीच शाळेत नाही आलो. त्याला सांगितलं होतं बोलावून आल्याशिवाय नाही. हे आजचं बोलावून नसतं. हीच खरी तुमच्या मुलासाठी प्रेरणा होती. शाळेने सन्मानानं बोलेल तरी शाळेने खरंच तुम्हाला आज सन्मानानं बोलवलं, म्हणजे तुमच्या परीक्षेला तुमचा पात्र ठरला. धन्यवाद. 18 आहे चौधरी ललित प्रताप 90.80. पालकाले चौधरी सर शिक्षक प्रतिनिधी संस्थेचे, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सन्मान करायचा. नववा होता जाधव निखिल प्रदीप. मी माननीय दादासाहेब गोबळेंना विनंती करतो की त्यांनी त्याचा सन्मान करायचा. जाधव निखिल प्रदीप. निखिलचे वडील आज ड्युटीला गेले, त्यांना फोन केला आणि त्यांनाही अभिमान वाटला. एक एसटी महामंडळात सामान्य पदावर कार्यरत ड्युटीला गेले, परंतु निखिलच्या यशाने त्यांना देखील आनंद झालेलाच आहे. 10वा होता पाटील कृष्णकांत सुनील 89.80. एकाच मार्कासाठी याचं 90 केलं, परंतु पहिल्या 10चा आपण सन्मान करूया. माननीय चेअरमन साहेब माननीय सागर दादा यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सन्मान करायचा. पाटील कृष्णकांत सुनील. आणि 10वा होता पाटील कल्पेश किशोर, यालाही 89.80 होते. माननीय आप्पासाहेब रुद्र पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्या विद्यार्थ्याचा सन्मान करायचा. पालक आले कल्पेशचे. अभिनंदन कल्पेश. यानंतर कन्या विद्यालयाचं संचालन माननीय उघडे सर करतील. धन्यवाद. भारत बने बलवान यही ध्येय हमारा, सबसे न्यारा सबसे प्यारा साने गुरुजी विद्यालय हमारा. अशा या साने गुरुजी विद्यालयातील गुणवंत, यशवंत आणि कीर्तिवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. साने गुरुजी कन्या हायस्कूल मधून एकूण 131 विद्यार्थिनी या परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले होते आणि अभिमानाने सांगावं वाटतं की त्यापैकी 96 विद्यार्थिनी या डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण झाल्या आणि 28 विद्यार्थिनी या प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या आणि 7 विद्यार्थिनी या द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या विद्यार्थ्यांनी. आणि तसेच आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सन्माननीय पालक वृंदांसाठी की त्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला. अशा या गुणवंत विद्यार्थिनींना या ठिकाणी आज आपण आमंत्रित केलेला आहे. शाळेतून प्रथम आलेली विद्यार्थिनी रामोशे अक्षता महेंद्र 98.40% गुण या विद्यार्थिनीने प्राप्त केले. मी सन्माननीय पालकांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं. विद्यार्थिनीचे पालक याच विद्यालयामध्ये शिक्षक आहेत. माननीय रामोशे सर कामाच्या व्यापारामुळे त्या उपस्थित राहिले नाही. एका जोरदार टाळ्या होऊ द्या. यानंतर मी आमंत्रित करतो द्वितीय क्रमांक दैवकर हर्षा अनंता 97.80% गुण या विद्यार्थिनींना प्राप्त झालेले आहेत. मी सन्माननीय पालकांना विनंती करतो की त्यांनी देखील सन्मान स्वीकारावा. शाळेच्या तर्फे दिलेली हे भेटवस्तू रोड हे छोटंसं रोड निश्चित मोठं होईल आणि तुम्हाला या दिवसाची आठवण करून देईल, म्हणून त्यांना मोठं करा. यानंतर
तृतीय क्रमांक पाटील मानसी जितेंद्र. तृतीय क्रमांक पाटील मानसी जितेंद्र. मी अप्पासाहेबांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थिनीचा सत्कार करावा. पाटील मानसी जितेंद्र. सन्माननीय पालक. यानंतर चतुर्थ क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी पाटील दिशा रवींद्र. हिला 97% गुण मिळाले. माननीय नानासाहेब बोरसे यांना विनंती करतो की यांनी या विद्यार्थिनीचा सत्कार करावा. यानंतर मी आमंत्रित करतो 5वा क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी कोळी अनुष्का रवींद्र. 96.60% गुण या विद्यार्थिनीने प्राप्त केले. मी प्राचार्य डॉक्टर शेख यांना विनंती करतो की यांनी या विद्यार्थिनीचा सत्कार करावा. पालक. आपणा सर्वांची पहिली कोळी शाळेची हे पाले आहे. सहावा क्रमांक आहे चौधरी पारायणी विलास. मी माननीय बोरसे मॅडमांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थिनीचा सत्कार करावा. या विद्यार्थिनीला 96.60% गुण प्राप्त झालेले आहेत. पालकांनी पण सोबत यावे. सातवा क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी आहे चौहान मयुरी रवींद्र. मी माननीय सुनील पाटील सर मुख्याध्यापक सानेगुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय यांना विनंती करतो की यांनी त्याचा सत्कार करावा. या विद्यार्थिनीला 96.60% गुण प्राप्त झालेले आहेत. पालकांनी यावं. आजी आलेले आहेत. आजीचं सातत्यपूर्ण लक्ष होतं. नेहमी यायच्या. यानंतर 8वा क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी आहे पवार कोमल किशोर. आपल्या या विद्यार्थिनीचं गुणगौरव पाहून आजीला रडू आलेला आहे. आनंदाश्रू आहे. यानंतर चौधरी कोमल किशोर. कामाच्या व्यापामुळे पालक सुद्धा उपस्थित नाही. यानंतर 9वा क्रमांक पाटील वेदेश्री ज्ञानेश्वर. पालकांनी येऊन सर्वांना स्वीकार करावा. मी मॅडम बोरसे मॅडमांना विनंती करतो की त्यांनी हा सत्कार करावा. राजस्थान कोट्यासाठी ही विद्यार्थिनी गेलेली आहे पुढील शिक्षणासाठी. यानंतर धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करतो कोळी कलुप्रिया सुनील 95.40%. माननीय चौधरी सरांनी या विद्यार्थिनीचा सत्कार करावा. पालकही सोबत आलेले आहेत.
यानंतर सूत्रसंचालनासाठी आमंत्रित करतो माननीय जयेश पाटील सरांना. धन्यवाद. सर्व गुणवंत पाल्यांचं त्यांच्या पालकांचं मनपूर्वक अभिनंदन. आपल्याला खूप कमी वेळात हा कार्यक्रम संपवायचा आहे, म्हणून नूतनकडून प्रथम आलेला विद्यार्थी आणि कन्याकडून प्रथम आलेली विद्यार्थिनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील. केदार. व्यासपीठावरील आदरणीय व्यासपीठावरील आदरणीय अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक व गुरुजन वर्ग, पालक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्वांना माझा नमस्कार. कोरोना काळात आमची 10वी चालू झाली, म्हणून शाळा बंद होत्या आणि आमचं ऑनलाईन शिक्षण चालू होतं. तरी आमच्या सर्व शिक्षकांनी आम्हाला उत्तमरित्या शिकवले आणि म्हणजे सुनील पाटील सर, सरगर सर यांनी आम्हाला गणित उत्तमरित्या शिकवलं. काही अडचण आली तर लगेच आमच्या प्रश्नांचं निवारण केलं. जयेश पाटील सर यांनी सुद्धा आमचे इंग्लिशचे विविध उपक्रम घेतले. दिव्या पाटील सर यांनी समाजशास्त्राच्या खूप टेस्ट घेतल्या, त्याच्यामुळे समाजशास्त्र खूप सोपे वाटू लागले. अरुण पाटील सर, सोनवणे मॅडम, टिके पाटील सर यांनी सुद्धा वेळोवेळी मदत केली. मुंबईच्या मॅडम यांनी सुद्धा दीड वर्ष आम्हाला संस्कृतचं खूप उत्तम ज्ञान दिलं आणि सर्व श्लोक देशार्थ असं खूप आमच्याकडून संस्कृत अभ्यास करून घेतला. म्हणून माझ्या यशाचे श्रेय शिक्षकांना देतो. तसेच माझ्या यशात माझे आई वडील, आजी आजोबा, माझा मोठा भाऊ यांनी सुद्धा मला खूप मार्गदर्शन केले. त्यांना सुद्धा मी त्यांचे सुद्धा आभार मानू इच्छितो. तसेच या शाळेने मला खूप काही दिले. मला शिकवण दिली, संस्कार दिले, चांगले शिक्षक दिले, चांगले मित्र दिले आणि एवढेच नाही तर मला एक चांगले माणूस म्हणून जगायला शिकवले. म्हणून या शाळेचे आभार खूप आहेत आणि या शाळेचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. धन्यवाद. धन्यवाद केदार. केदारचा काल फोन होता, सर मला बोलावं लागेल का. कार्यक्रमाचं स्वरूप छोटंसं होतं, परंतु हा प्रश्न त्याने मला केला म्हणून मी दादांना सांगितलं की थोडकासा 2 मिनिट आपण बोलू द्या, कारण पालकही बिझी आहेत. पण तरी केदारने आपल्या मनातील भावना छान प्रकारे या ठिकाणी व्यक्त केल्या. मी कन्या विद्यालयाची पहिली विद्यार्थिनी रामोसे तिला विनंती करतो की तिने आपलं मनोगत व्यक्त केलं. आदरणीय पालक वर्ग, मित्र मैत्रिणींनो आणि आदरणीय गुरुजनांनो, तुम्हाला सगळ्यांनाही नमस्कार. मी अक्षता महेंद्र रामोसे. मी इयत्ता 10वीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. म्हणजे मी प्रथम क्रमांक मिळवला हे वाक्य जेव्हा मी बोलते तेव्हा मला समाधान मिळते. म्हणजे जेव्हापासून निकाल लागला, म्हणजे त्याचे पहिलं कारण म्हणजे की मी एकटीने म्हणजे कष्ट नाही केलेले, तर मी हे श्रेय तीन व्यक्तींना देते. म्हणजे 3 वर्गांना देते. म्हणजे पहिलं म्हणजे शिक्षक वर्ग, ज्यांनी म्हणजे खूप मेहनत घेतली. लॉकडाऊन असताना सुद्धा आमच्या ऑनलाईन वर्ग झाले. म्हणजे जेव्हा लॉकडाऊन असतं, साध्या शाळा जेव्हा सुरू असतात तेव्हा त्यांना इतके कामं नसतात, तेवढे त्यांनी लॉकडाऊनमध्ये केले. आमच्यासाठी इतकं परिश्रम केलं. आमच्या टेस्ट घेतल्या, आमच्या लिहिण्याचा सराव करून घेतला. म्हणून त्यांना मी पहिलं प्राधान्य देते. नंतर दुसरं प्राधान्य माझ्या आईवडिलांना, ज्यांनी मला साथ दिली, त्यांना मी दुसरं. आणि तिसरं म्हणजे मी स्वतः. माझा मी तर काहीतरी पाहिजे म्हणजे मी म्हणजे जेव्हा आम्हाला लिखाण काम 10वीची परीक्षा तर काही झाली नाही, मग जेव्हा लिहायला सांगितलं तेव्हा लिहिण्याची तशी एक सवय नव्हती, विसरून घेतलं लिहिणं. म्हणजे मग एक रात्र पूर्ण ते लिहायला लागले होते. म्हणजे इतकं
हे करावं लागलं ते आम्हाला माहिती. आम्ही दुसऱ्यांना सांगतो तेव्हा म्हणतं काही नाही, तुमची सवय चालली गेली होती म्हणून, पण आम्ही स्वतः ते केलेलं आहे म्हणून आम्हाला माहिती एक रात्र 3-3:30 पर्यंत लिहिलेलं होतं ते. आणि जे म्हणजे मी जे पहिलं वाक्य बोलली ते मला वाटलं चुकीचं बोलली मी, ते मला समाधानी भेटलं. पण काबराने भेटलं की जेव्हा निकाल आला ना तेव्हा अभिनंदन तर भरपूर जणांचं आलं की हा अभिनंदन, चांगले मार्क पडले, चांगले मार्क पडले. पण ना त्याच्यापेक्षा जास्त जे असे की नाही फुकटचे मार्क होते काय नाही असं काय नाही असं फ्रीमध्ये, म्हणजे जेवढा आनंद होता ना तेवढं दुःख पण व्हायचं की अरे असे बोलताय की. मग तेव्हा पण काही नाही, आता सगळ्यांनी सांगितलं की आता सिद्ध करून दाखवायचं आहे, CET पण होणार आहे, परत 12वी पण येणार आहे, म्हणून काही नाही. धन्यवाद बेटा. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना जी रोपं दिली त्यामागे आमच्या नूतन माध्यमिकच्या शिक्षिका मान्य श्रीमती उंबरकर मॅडम यांची प्रेरणा होती. ते महाराष्ट्र पर्यावरण समितीच्या जिल्हा सहसंघटक आहेत. त्यांनी स्वतः ही रोपं घरी तयार केली. मला वाटतं मुलांनाही ती प्रेरणा दिली होती. केदारचाही मला फोन होता की सर आम्ही रोपं तयार केली. मॅडम तुम्हाला लवकरच सांगणार आहेत. ज्यांनी ज्यांनी रोपं घरी तयार केली ती सगळी रोपं तुम्ही शाळेत मॅडमला द्यायची की आपल्या विद्यार्थ्यांमार्फत आपण कसं पर्यावरण संरक्षण करता येईल यासाठी मॅडम खूप काळजी घेत आहेत. त्याला संस्थेचं देखील पाठबळ आहे. यानंतर पालकांपैकी कोणी एक इच्छुक असेल तर 2 मिनिटात मनोगत आपण या ठिकाणी घेतो. गुणवंत पाल्यांचे पालक लेडीज असं आहेत. पहिले तर लेडीजला प्राधान्य देऊया आपण थोडक्यात. जेंट्स पैकी कोणी आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व पालक बंधू आणि भगिनींनो, खरोखर आज हा एक आनंदाचा क्षण आहे की या सानेगुरुजी विद्यालयात फक्त शिक्षकच नाही तर शिक्षकेतर कर्मचारी असतील, संस्था असेल, नेहमी या विद्यार्थ्यांचं हित कशात आहे हे नेहमी या ठिकाणी ते विचार करीत असतात. आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला कोणत्या दिशेला आपण गेलो तर निश्चितच आपल्या विद्यार्थ्याला दिशा मिळेल याचं नेहमी ते अवलोकन करून या ठिकाणी आम्हाला सूचना करत असतात. आणि खरोखर शाळेतले सर्व माझे सहकारी बंधू भगिनी या ठिकाणी अथक असे परिश्रम घेतात आणि या परिश्रमाचं फळ हे आज आपल्याला सर्वांना दिसत आहे. मी सगळ्या पालकांना, कारण गुगल मीटवर बरेच विद्यार्थी हा कार्यक्रम या ठिकाणी पाहत आहेत, या सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की फक्त अभ्यास करू नका. ज्ञान आपल्याला मिळणार आहे, संस्कार आपल्याला मिळणार आहेत, पण ज्ञान आणि संस्कार मिळून आपण खूप मोठे होऊ असं मला तरी वाटत नाही. आणि म्हणून समय सूचकता ही फार महत्वाची असते की वेळेवर काय केलं पाहिजे. आणि हे जर तुम्हाला आज अभ्यासायचं असेल तर ते तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यासाठी खेळ हा अतिशय महत्वाचा असतो. कारण या मुली माझ्याबरोबर नांदेडला खेळायला होत्या आणि मग समय सूचकता काय असते की एक बॉल काय करून जातो, एक बॉल टाकल्यानंतर काय करायचंय हे तिच्या मनात आधी येतं की नाही मला आता असं केलं पाहिजे की हा बॉल आल्यानंतर याला मारणंच आहे. जर मी मारलं नाही संघ गेला, संघ घरी. म्हणून या बॉलला जर 1 रन मिळाला तरच आपल्याला पुढे वाटचाल होणार आहे. आणि म्हणून ती अगोदर खेळते की समोरचा स्पीकर कशा प्रकारे या ठिकाणी बॉल फेकणार आहे, ती मनात संकल्पना त्या ठिकाणी मांडते आणि ते बॉल आल्यानंतर त्याला मारायचंच आहे, त्याला मारून आपला 1 रन या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. या समय सूचकतेतून ती या ठिकाणी ज्ञानाबरोबर संस्काराबरोबर समय सूचकता देखील त्या ठिकाणी तिच्या मनामध्ये येत असते. आणि म्हणून मी सर्व पालकांना या ठिकाणी आव्हान करेन की आपण आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यास तर करायला लावाल, पण या अभ्यासाबरोबर ते मैदानावर कसे खेळतील, कारण या खेळातूनच आपल्याला समय सूचकता केव्हा काय करायचं आहे, आपल्याला प्रसंग आल्यानंतर आणि अडचण आल्यानंतर आपल्याला त्याला सामोरं कसं जायचं आहे हे आपल्याला खेळाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, पुन्हा आपण एकदा मैदानावर या, खूप खेळ खेळा, घाम गाळा, म्हणजे तुमचं आरोग्य पण या ठिकाणी सुदृढ आणि निरोगी राहील. आणि प्रभूचरणी मी सर्व शिक्षकांचं या ठिकाणी आपल्या सर्व पाल्यांच्या वतीने सर्व शिक्षकांनी जे परिश्रम घेतले त्या परिश्रमांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद चौधरी सर.
विद्यार्थिनींनो, पालक बंधू आणि भगिनींनो, खूप खूप अभिनंदन करावं आणि तेही तितकेच तातडीने आणि तितक्याच वेळेवर करावं हे आपल्या विद्यालयाने ठरवलं सर. त्याबद्दल मी आधी आभार मानतो. मी पहिले एक मुलाचं बक्षीस म्हणजे स्वागत वेळी बोललो की सर मी 10वी पर्यंत आपल्या शाळेत माझ्या मुलाच्या सोबत कधीच आलो नाही. तुम्ही म्हणत असाल सर का नाही आले? मी एक शिक्षक स्वतः लहान लहान मुलांचा शिक्षक, खूप मेहनत घेतली असेल जीवनात, खूप मुलांना पुढे पाठवलं असेल, मला वेळच नाही मिळाली. दुसरी गोष्ट, माझं मूल जेव्हा तुमच्या शाळेला मी सोपवलं त्यावेळी ते खूप अल्लड वयाचं होतं सर. त्याला काहीच म्हणजे यातला गंध नव्हता किंवा सुगंध नव्हता. त्याला जी गोडी, त्याच्यात जी आवड निर्माण केली यात तुमचं खरं श्रेय सर. पण मला अजून विचारायचा, पप्पा तू माझ्या शाळेत का नाही येत? अरे तुझ्यापेक्षा माझ्या हातून जे मुलं जात आहेत, माझे जे विद्यार्थी मी घडवतोय त्यांच्यात आणि तुझ्यात सारख्यापणा मला कुठंच दिसत नाही. तू काहीतरी कर. शाळेचं बोलावणं येईल, ज्या दिवशी शाळेचं बोलावणं येईल त्या दिवशी तुझा पप्पा तुझ्या शाळेत येईल. मध्यंतरी तरीही तो लक्ष देत नव्हता. आपल्या शाळेतनं त्याला 1 वर्षासाठी माझ्या पुतणीकडे इथून आपण LC काढून त्याला शिकायला 1 वर्ष बाहेर पाठवू. त्याला सांगितलं ही तुला शिक्षा आहे, पण तुझा गैरसमज व्हायला नको. जसा शिवाजी महाराजांच्या मुलाचा संभाजी राजेंचा गैरसमज झाला की माझ्या वडिलांनी मला कमी वयात एकटं सोडलं. या प्रश्नाचं उत्तर कुणालाही कधीच सापडलं नाही. तसं तू मला म्हणायला नको, फक्त 1 वर्ष शेवट तुला मी परत इथे आणणार. कारण त्याला तुमच्या आपल्या शाळेची खूप आठवण आहे. माझे मित्र, माझे सर, माझी शाळा. अरे तुला मी मुंबईला टाकलंय. मुंबई पुणे साने गुरुजी विद्यालय नाही, साने गुरुजी विद्यालय हे सगळे तुमचं ते काय म्हणावं त्याला, जादू. ही तुमची जादू. पण सर थोडी जादू इतकी झाली आहे त्याच्यावर. पर्यावरण इतके रोप जगवतो, इतक्या मुलांना वाटतो, ते थोडं अति वाटायला लागलं कुठंतरी त्याला सांगावंसं वाटतं किंवा सांगावं लागतं. अरे पर्यावरणावर काम करण्यासाठी तुझा बाप बसलेला आहे. तू नको, आधी तू शिक्षण कर, मग या क्षेत्रात माझ्या सोबत ये. कारण मी ज्याही शाळेला गेलो असेल त्या शाळेला उद्यान केला विना ती शाळा कधी सोडली नसते. घरही काही मित्रांना बंधूंना असं काही सजवलंय की आपको चाय पे बुलावा आहे, या अवश्य या. बरंच काय बोलायचंय. शेवटी परत प्रथम आलोय आपल्या शाळेत याच व्यासपीठावर. तुझा बाप, त्याला अशा भाषेत तुझा बाप टेबलावर जाऊन शीर्षासन करून शीर्षासनात भाषण देणार आहे. अशा बापाचा तो मुलगा आहे. तू वेळ वाया घालवतो. दुष्यंत, वेळेचं सोनं कर, वेळेचं सोनं कर. तुमच्या माध्यमातून मला वाटतंय थोडं हे तो सोनं करेल. बरंच काय बोलायचं होतं, पण एवढ्यावर आपण थांबूया. आनंद आहे. धन्यवाद सर. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दादासाहेब संदीप गोरपडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत करावं. नमस्कार. आजचा दिवस कसा गेला तुम्ही पाहिला. मी अक्षताला पहिल्यांदा बोलताना ऐकलं. फटाकडा आहे. रस्त्याने जाताना सायकलवरच बोलेल माझ्याशी, थांबून बोलणार नाही. केदारचं भाषण ऐकलं. दरवर्षीची आपली परंपरा आहे, निकाल लागला की सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांना आपण इथे बोलवतो, फोटो सेशन करतो, पेपरला बातमी जाते, मुलांचं भरभरून कौतुक होतं. ते मागच्या वर्षी झालं नाही आणि ती खंत होती मनात की आपण कुठेतरी चुकलो. या वर्षी निकाल लागला
आणि पहिला फोन मॅडमकडून घेतला, रामोशी सरांना लावला आणि रामोशी सरांकडे फोन लावून सांगितलं की अभिनंदन, पोरगी पहिली आली, पार्टी पाहिजे. सर म्हणे परीक्षा झाली, निघाली पार्टी. वेदना झाल्या. एका क्षणात सगळे, सुनील पाटील सर, बोरसे मॅडम, त्यांची प्रतिक्रिया निघाली नाही. हो सर, फुकटचे मार्क नाही, वर्षभर कष्ट घेतलेत आपल्या शिक्षकांनी आणि मुलांनी साथ दिली शिक्षकांना. कोणत्या शाळा काय करत होते याच्याविषयी आम्ही कधी चर्चाच केली नाही. काही झालं, शासनाचं परिपत्रक निघालं की दुसऱ्या दिवशी मीटिंग आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून पुढचं नियोजन. आता या क्षणाला सांगतो, शासनाचं परिपत्रक आहे 50% उपस्थिती. आपले 100% उपस्थिती असते शिक्षकांची, 50% नाही. हा, त्यांचं काम असलं त्यांना सवड देतो आपण, पण शाळेमध्ये 100% उपस्थिती. हे कशाचं द्योतक आहे? हे प्रामाणिकपणाचं, निष्ठेचं, आपण घेतलेल्या जो शिक्षणाचा वसा आहे त्याविषयी असलेल्या प्रामाणिकपणाचं. आणि म्हणून मित्र हो, हे जे तुम्हाला मिळालेले मार्क्स आहेत हे फुकटाचे नाहीत. फुकटाचे जर असते तर भलतीच मुलं 90% वर गेली असती आणि मग शेवटची मुलं कशाला 50% वर ठेवली असती ती आपण, त्यांना पण 80% आणलं असतं ना. तर नाही, हे मूल्यमापन 100% तंतोतंत आणि प्रामाणिकपणाचं आहे. आणि म्हणून मग विचार केला की जर त्या लेकराला वाटतंय की मला आनंद होत नाहीये, पहिल्या आल्याचा अभिनंदनाचा फोन आल्यानंतर मला आनंद होत नाही, ही शीतावरून भाताची परीक्षा करता आली पाहिजे, त्या पालकांचं ऐकल्याबरोबर कुठेतरी चुकतंय. आणि म्हणून आम्ही लगेच या कार्यक्रमाचं नियोजन केलं. तिच्या बोलण्यातून जाणवलं, अनेकांनी अभिनंदनाचे फोन केले, पण अनेक जण म्हणाले फुकटाचे मार्क आहेत. किती वेदना झाल्या असतील. ज्याने खरोखर वर्षभर अभ्यास केला त्याला हा शब्द सहन होईल का? फुकटाचे मार्क आहेत असं नाही सहन होणार. शेक्सर हा दुसरा प्रसंग आहे आपल्यावर. मागच्या 19 वर्षाची परंपरा आहे आपल्या शाळेची, कॉपी विना परीक्षा. बरं, फक्त आपल्या शाळेचे नाही, आपल्या शाळेमध्ये सेंटरवर ज्या शाळा सामील होतात त्यांच्या पालकांना सुद्धा समजावून त्या मुलांना सुद्धा आपण कॉपी मुक्त परीक्षेमध्ये सामील करून घेतो. आणि अशी 19 वर्षाची परंपरा चालवण्यासाठी आपल्याला जो त्रास सहन करावा लागतो तो आम्ही छातीवर घेतो. अनेक जण वशिला लावायला येतात, अनेक जण आपल्या लेकरासाठी, आपल्या शाळेसाठी अधिक मार्क मिळावे यासाठी प्रयत्न करतात. त्या सगळ्या प्रयत्नांना त्या प्रवेशद्वाराच्या बाहेर रोखण्यात येतं. आणि मग अशी परीक्षा चालू असताना एकदा चिखले साहेब प्रांत अधिकारी म्हणून आले होते आणि सर्वदूर कॉपीवर चर्चा सुरू होती. आणि प्रांत साहेब, चिखले साहेब अतिशय प्रामाणिक व्यक्ती, त्यांनी ठरवलं की ही कॉपीची चर्चा होतेच कशी. त्यांनी महसूलच्या वतीने नियोजन लावलं आणि आपल्या अंमळनेर तालुक्यामध्ये सर्व कॉपी सेंटर, आपल्या शाळेसह सर्व अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेने काम करणाऱ्या माणसांचं नियोजन लावून सगळ्या शाळा केल्या, सगळ्या सेंटरमध्ये कॉपी बंद केली. अनेक शाळांचे निकाल 18%, 20%, 22%, 35%, 50च्या वर फारशा शाळा गेल्या नाहीत. त्यावेळेस सुद्धा आपली शाळा 90%च्या वर होती आणि त्यातही 90% मिळवणारे मुलं जास्त होते. अशा वादळाच्या स्थितीत सुद्धा आपण सुस्थितीत होतो. आता कोरोना आहे, ऑनलाईन एज्युकेशन झालं की नाही तुमचं? आवाज पाहिजे मला, झालं की नाही झालं? समाधानकारक झालं की नाही झालं? तर तुम्ही इथे बसलेला आहात आणि समाधान व्यक्त करता आहात. मी आत्ताच आपले सर्व शिक्षक मोबाईलवर आपापल्या वर्गातल्या मुलांना हा कार्यक्रम दाखवत आहेत, त्या ग्रुपवर टाकलं. आपल्या शाळेतील शिक्षकांनी ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून गुगल मीट असेल, झूम मीट असेल, ती मीट संपली म्हणजे ती मीटिंग संपली नंतर तुम्हाला त्या शिक्षकाचं दर्शन घेता येईल का? नाही. इथं बसलेले प्रशांत निकम, चेअरमन साहेबांचे माझे दोघांचे मामे भाऊ, त्यांच्या माध्यमातून आपण काय केलं? सरांनी सांगितलं, सुनील पाटील सरांनी, की अनेकांना अनेक अडचणी आल्या, कोणाजवळ मोबाईल नव्हते. काही घरांमध्ये एक मोबाईल आणि शिक्षण घेणारे 2 मुलं 3 मुलं, कसं काय होईल? मग अशा वेळेस 8वीच्या मुलाचं गुगल मीट चालू आहे, 9वीच्या मुलाचं चालू आहे. एका वेळेस एकच जण पाहिजे ना मोबाईल, मग उर्वरित लेक्चर कसे काय पाहायचे? आणि म्हणून आम्हाला त्यांनी
गुप्त अशी युक्ती सांगितली की जर आपण आपलं झूम मीटवर गुगल मीटवर असलेलं लेक्चर यूट्यूबला जोडलं पैसे देऊन, तर हे लेक्चर आपल्या शाळेतली मुलं त्यांना जेव्हा सवड मिळेल, त्यांच्या हातात जेव्हा मोबाईल मिळेल, त्यावेळेस आपल्या आवडीच्या विषयाचं लेक्चर ऐकू शकतील. आणि मग आपल्या शाळेच्या वेबसाईटवर आता देवेंद्र पाटील, घोगडे सर यासह अनेक शिक्षकांचे लेक्चर केव्हाही पाहता येतील. म्हणजे त्या दिवशी शिकवलेलं मी आज सुद्धा पाहू शकतो, 1 वर्षानंतर पाहू शकतो, 10 वर्षानंतर पाहू शकतो. हे फक्त साने गुरुजी शाळेतील कल्पक शिक्षक करू शकतात. आणि म्हणून माझ्या विद्यार्थ्यांचं फारसं नुकसान झालं नाही. आणि म्हणून साने गुरुजी शाळा ही विद्यार्थ्यांसाठी तळमळीने काम करणारी शाळा म्हणून अनेकांच्या पोटामध्ये दुखतं देखील. का दुखतं? कारण या मुलांना फक्त शिक्षणच दिलं जात नाही, नैतिक मूल्याचं शिक्षण दिलं जातं, मैदानावरील खेळ दिले जातात, त्याचं शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढ होण्यासाठीचे सगळे उपक्रम राबवले जातात. आणि त्या उपक्रमांमध्ये जे जे सामील होतात ते असे पुढे येतात. काय चालू आहे समाजात आज? समाजामध्ये जर पाहिलं तुम्ही, उदाहरण सांगेल मी 2-1, काही लोकांना ते आवडणार नाहीत उदाहरण, पण या मोबाईलने अनेकांना बिघडवलं. आम्हा पालकांना बिघडवलं, आम्हा शिक्षकांना बिघडवलं, विद्यार्थी मित्रांना सुद्धा बिघडवलं. अनेक अशा माझ्याकडे तक्रारी आहेत की या मोबाईलचा गैरवापर सुद्धा मुलं करतायत. आई वडिलांकडे हट्टाने मोबाईल मागून घेतात आणि त्या मोबाईलचा गैरवापर सुद्धा मुलं करतात. मी तुम्हाला समजेल या भाषेत सांगतो. काही मुलं अक्षता आणि काही मुली क्लास चालू असताना क्लासमध्ये लक्ष नाही, चालू क्लासमध्ये चॅटिंग. गोष्ट खोटी का? होऊ शकतं ना? हे होऊ शकतं. काही मुलं, काही मुली गॉसिप या मोबाईलच्या माध्यमातून, चौधरी सर तुमचा मोबाईल घेतला म्हणजे मी तुमची मुलगी आहे किंवा मी तुमचा मुलगा आहे, मी तुमचा मोबाईल घ्यायचा आणि तुम्हाला कळायला नाही पाहिजे मी काय केलं म्हणून एक ऍप डाउनलोड करायचा, त्या ऍप वरून चॅटिंग करून घ्यायची तुमच्या सोबत आणि वडिलांना मोबाईल परत करताना तो ऍप डिलीट करून टाकायचा. सापडेल का बापाला कोणाच्या? इतकं वाईट चालू आहे समाजामध्ये. आणि म्हणून आपल्या लेकरांवर लक्ष ठेवावं लागेल तुम्हाला. ही पिढी आपल्यापेक्षा 25 वर्ष पुढे निघून गेलेली आहे. भ्रमात राहू नका. आपली मुलं, त्यांना जर तुम्ही नैतिक शिक्षण देणार नाहीत तर ही मुलं तुमच्या उपयोगात येणार नाहीत. कारण या मोबाईल मधील अनेक गोष्टी पाहून पाहून अनेक माणसं बधीर झाली. बधीर म्हणजे कशी की त्यांना आता रक्त पाहून कीव येत नाही. सहज कोणी पडलं रस्त्यावर तर काय वाटतं माणसाला? अरे अरे उचला उचला असं म्हणतो ना. रक्त जायला लागलं तर पाहणाऱ्याला चक्कर यायची. पूर्वी इतके भावनाशील माणसं होती. आता त्या मोबाईल मध्ये पाहून पाहून माणसाच्या भावनाच कोथट झाल्या. म्हणून मोबाईलचा नाद जास्त करू देऊ नका. अभ्यासापुरता करू द्या आणि त्या लेकराला मोबाईल पासून बाजूला करा. घरातील कामं सांगा. इतका लाड करू नका लेकराचा की काहीच काम सांगायचं नाही. मी खूप केलं, मी खूप सोसलं असं म्हणून जर तुम्ही लेकरांना कामापासून म्हणजे शारीरिक क्रियेपासून रोखत असाल, रोखू नका. कारण त्यांना जीवन जगत असताना आईबाप काही आयुष्यभर पुरणार नाहीत. त्या आईबापा विना त्याला जगायला शिकवा. मला छान वाटलं सरांनी 1 वर्ष लेकरू बाहेर पाठवलं, चांगलं केलं. हॉस्टेल लाईफचा अनुभव असला पाहिजे, नातेवाईकांकडे राहायचा अनुभव असला पाहिजे. जाऊन पहा मामाकडे, 2 दिवस गेले का गोड वाटतं. आणि त्याच मामाकडे जर वर्षभर राहायचं असेल, माझं आयुष्य मामाकडे गेलंय, तर ती मामी लेकराला किती देईल आणि भाच्याला किती देईल याच्यामध्ये अंतर पडतं. सख्खी काकू असेल, मी लेकरांचं सांगतोय माझं नाही, म्हणजे सहन करण्याची ताकद माझ्यात आली. काकू कितीही जीवलग असेल तरी सुद्धा दूध देताना साय कोणत्या कपात पडेल बरं सांगा? साय कोणत्या कपात पडेल? हा, हे कळतं तुम्हाला. हे लेकरांना समजू द्या. मामे भाऊ, आते भाऊ, मावस भाऊ हे सगळे कळू द्या. शेजारच्याला मदत करण्याची उर्मी त्याच्यामध्ये निर्माण होईल अशा प्रकारे त्याला वागू द्या. आणि तुम्ही सांगितलं की तो पर्यावरणाच्या मागे लागला. अरे या आयुष्यामध्ये कोणी सांगितलं की PhD पर्यंत शिक्षण केलेलीच माणसं नाव कमवतात? कालच अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी केली.
किती दिवस शिकलेला आहे माणूस? 1.5 दिवसाची शाळा. किती पुस्तकं लिहिले? 100. आणि परदेशामध्ये जाऊन भाषण करून आला. 1.5 दिवसाची शाळा. पण त्या 1.5 दिवसाच्या शाळेपेक्षा जे जीवन शिक्षण मिळालं त्यांना त्यांच्या समाजामध्ये, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्यावर कोणाचं राज्य होतं? इंग्रजांचं. पण हे इंग्रजांचं राज्य कोणावर चाललं माहितीये का? सुशिक्षितांवर चाललं. अशिक्षितांवर त्यांचं राज्य चाललं नाही. गावकुसाबाहेरची माणसं इंग्रजांच्या ताब्यात आलीच नाही कधी. आणि म्हणून वंचित घटक जो होता, गावकुसाबाहेर जो घटक होता, रानुमाळ भटकणारा जो घटक होता, या घटकावर इंग्रजांचा प्रभाव नाही, त्यांच्यावर प्रभाव आहे आपल्या लोकसंस्कृतीचा. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या माध्यमातून लोकसंस्कृती आपल्यापर्यंत पोहोचली. मित्र हो, जा पुढे. अण्णा हजारे किती शिकले माहितीये कोणाला? पण आज अण्णा हजारे देशभर जगभर माहिती आहे. कोणतं तरी एक काम हातात घेतलं आणि त्या कामाला शेवटपर्यंत न्याय दिला. मदर टेरेसा काय शिकल्या? जगभराचा प्रवास करत करत भारतात आल्या. बाबा आमटे किती शिकले? तर फ्युचर फॉर कोणतं? फ्रायडे. फ्युचर फॉर फ्रायडे ही मुलगी शिक्षण घेत असताना जगभर पसरली. हातामध्ये कोणतं तरी काम घ्यावं लागेल. फक्त पुस्तकी किडा जर बनवायचा प्रयत्न तुम्ही कराल तर तुमचं मूल तुमच्या हातात नाही. ज्या मुलाला समाजामध्ये काहीतरी वाईट घडतंय, त्याला मी दुरुस्त करायचं, तो विडा उचलतो, तो मुलगा आपलं घर साबूत ठेवू शकतो ना हो. असं कसं म्हणता येईल की तो वाया चालला? अशी मुलं वाया जात नाही. अशी मुलं वाया गेलेल्यांना किंवा वाया जाऊ पाहणाऱ्यांना थोपवतात आणि ही रुजवण करायची. हे जी रोपं आहेत ना आज, ही दोन्हीकडची 10-10 रोपं, ही रोपं उद्याचे वटवृक्ष आहेत. सानेगुरुजी शाळेने रुजवलेले हे उद्याचे वटवृक्ष आहेत. आणि म्हणून मला वाटतं की यांचा सत्कार झाला पाहिजे. मागच्या वर्षी आम्ही करू शकलो नाही, त्याची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज या लेकराच्या तोंडातून हे शब्द बाहेर आले की मला आनंद होत नव्हता. मला वाटतं इथून गेलेली ही 20 मुलं आणि या ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून क्लासला जॉईन असलेली मुलं जी आहेत, या मुलांना असं कधीच वाटणार नाही की ही मार्क आपण मिळवलेली नाहीत, कष्टाची नाहीत, असं कधीच वाटणार नाही. आणि म्हणून ऑनलाईन एज्युकेशन उद्याचं भविष्य आहे. उद्या तुम्हाला अनेक क्षेत्रामध्ये ऑनलाईन माध्यमातूनच शिक्षण घ्यावं लागणार आहे. त्याची ही सुरुवात आहे आणि ती सुरुवात ज्याची चांगली, शेवट त्याचा चांगला. सुरुवातीला आमचे शिक्षक सुद्धा काही मान्य करत नव्हते की आम्ही आमच्या चुका लोक पाहतील, आम्ही एखादी गोष्ट सांगताना एखादा मुद्दा चुकला लोक नावं ठेवतील. अरे ठेवू द्या ना नावं. ऑनलाईन शाळा संपल्यानंतर ऑफलाईन जेव्हा झाली तेव्हा आपल्या मुलांना प्रश्न विचारला होता मी की ऑनलाईन शाळा आवडली का ऑफलाईन? म्हणाले ऑफलाईन. पण ऑनलाईन चालू असताना तुम्ही इतर विषयाचे लेक्चर ऐकत होतात आणि आपल्या शिक्षकांचे ऐकत होतात, तेव्हा एक वाक्यात सगळ्यांनी उत्तर दिलं होतं. कोणाचे लेक्चर आवडले? कोणाचे आवडले होते? आपल्या शिक्षकांचे का बाहेरच्यांचे? आपल्या शिक्षकांची. ही उत्तरं होती मुलांची. आणि शेवटी आपलं ते आपलं असतं. म्हणजे फॉरेन मधला अतिशय तज्ञ माणूस शिकवत असेल आणि त्याचा आणि आपला जर कॉन्टॅक्ट नसेल तर ते शक्य होणार नाही. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देताना एक सांगेल, आवर्जून सांगेल, कोरोनाचा काळ आहे, बिकट काळ आहे. आई वडिलांना जास्त त्रास देऊ नका. उगाचचे कपडे मागू नका, उगाचचे बूट मागू नका, फालतूचे लाड करू नका. काही गरज नाही. वाढदिवस साजरा झालाच पाहिजे, केक कापलाच पाहिजे, पावभाजीची पार्टी झालीच पाहिजे, असं काही करू नका. आई बापांकडे पैसा किती आहे याचं तुम्हाला नॉलेज नाही. ते थोडे छान छोकीने राहतात याचा अर्थ ते खूप श्रीमंत आहेत असं समजू नका. जे श्रीमंत असतील ते पैसे टिकवा, कारण उद्याचा भविष्यकाळ तुम्हाला माहिती नाही. मंदीची लाट आहे. ही मंदी कधी सुधारेल तुम्हाला माहिती नाही. अनिश्चित काळासाठी कोरोना आपल्यामध्ये आलेला आहे आणि मग याने संपूर्ण बाजारपेठ ठप्प झालेली आहे. अनेकांचं कंबरडं मोडलेलं आहे. तर उगाचचा शोक करू नका. मी पुन्हा कोट्याचा विषय आला कुठेतरी, कोट्याचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. आपले देशमुख सर होते. देशमुख सरांची मुलगी कोट्याला गेली. कोट्याला गेल्यानंतर ती रडायची. परत आली की मला कोट्याला राहायचं नाही. काय सांगावं तिने? माझ्या खोलीमधल्या मुली सिगारेट प्यायच्या आणि मला आग्रह करायच्या, बिअरच्या बाटल्या आणायच्या, मला आग्रह करायच्या. कारण तिथे कोणाचा धाक आहे का?
नाही. आणि जी मुलं सतत धाकात असतात आणि अचानक बाहेर जातात, अशा मुलांना वाईट सवयी लवकर लागतात. चांगल्या सवयी लागण्यासाठी खूप दिवस जावे लागतात, वाईट सवयी लवकर लागतात. आणि ती मुलगी परत आली तेव्हापासून मी काळजी याची घेतो की आमची ही लेकरं, आम्ही संवाद करतो, आम्ही चर्चा करतो. आवश्यक असेल, खूपच आवश्यक असेल, उगाच फालतूच्या शाळांमध्ये ऍडमिशन घेऊन टाकायची आणि मग तिथे कसे तरी पेपर लिहायचे आणि मार्क मिळवायचे. मार्क मिळवणे म्हणजे जीवन आहे का? आता MPSC पास झालेला मुलगा, फक्त त्याला नोकरीची वाट पाहण्याची सुद्धा मनस्थिती राहिली नाही, पुस्तकी किडा असल्यामुळे आत्महत्या केली त्याने, फक्त त्याला अजून जॉईन होता आलं नाही म्हणून. मग काय कामाचा हा अभ्यास? तुम्हाला सगळ्या गोष्टी अनुरूप असतीलच असं जीवन नाही. अतिशय कठीण जीवन आहे, सोपं जीवन नाही. खूप श्रीमंत असाल तरी कठीण आहे, खूप गरीब असाल तरी कठीण आहे, मध्यमवर्गीय असाल तरी कठीण आहे. प्रत्येक दिवस सारखा नाही. म्हणून सगळ्या गोष्टींची मनाची तयारी ठेवा. एवढं मी सांगेल, तुम्हा पालकांना सांगेल की लेकरांकडे लक्ष द्या. लेकरांपासून तुम्ही दुरावलेले आहात. का सांगतो? आमच्या आया का दुरावल्या? तर त्या TV मधल्या सिरियलमुळे दुरावल्या. आमचे बाप का दुरावले? तर कामाच्या माध्यमातून, नोकरीच्या माध्यमातून. ते काय म्हणतात, घरामध्ये आई लक्ष देते आणि म्हणून ते दुरावले. बरं, ते पण आता आल्यानंतर मस्त छान झोपतात आणि व्हॉट्सअप पाहत बसतात. पालकांचा आणि मुलांचा संवाद होत नाही. तर असं करू नका. जेव्हा लेकरं आणि आईबाप एकत्र असतील तेव्हा एकत्र राहा, आनंदाने गप्पा मारा, त्यांच्या अडीअडचणी समजून घ्या, तुमचं खरं रूप त्यांना दाखवा. उगाच दाखवू नका की माझ्याकडे खूप पैसा आहे आणि तुला काही गरज नाही, फक्त शिक्षण कर, माझं जे राहून गेलं ते तू कर, असं काही सांगू नका. या संपूर्ण भारतामध्ये आज मला वाटतं हे 20 शिलेदार आम्ही पाठवतो आहोत तुम्हाला. आज आम्ही तुम्हाला विचारणार आणि तुम्ही काय करणार आहात, पण 20 वर्षानंतर मात्र आम्ही तुम्हाला विचारणार, तुम्ही देशासाठी काय केलं, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी काय केलं आणि तुम्ही तुमच्या शाळेसाठी काय करणार आहात. हा हक्क मात्र आम्ही साबूत ठेवत आहोत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना लाख लाख शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. धन्यवाद दादा. विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, जे सगळे आपले 10 मुलं आहेत, कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे, जायचं नाही. मुलींनी पण थांबायचे, नंतर त्यांनी एक ग्रुप फोटो घ्यायचा, मग जायचं. आपला एक छोटासा कार्यक्रमाचं शेवटचा भाग आभाराचा मी धनगर सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावे. आदरणीय व्यासपीठ, जमलेले सर्व पालक आणि आमचे गुणवंत विद्यार्थी मित्रांनो, खरं तर हा करोना शाप की वरदान असं म्हणावं असा हा निकाल आहे असं सर्वच जण तुम्ही मान्य करणार. पण खरं म्हणजे इथे बसलेले जे आहेत या सगळ्यांसाठी हा शाप आहे. कारण सांगतो, या विद्यार्थ्याने सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पूर्ण केलं आणि 9वीची सामायिकची परीक्षा दिली. आणि सामायिकच्या परीक्षेत जेव्हा इतर विद्यार्थी मजा करत होते तेव्हा हे सातत्यपूर्ण अभ्यास करत होते आणि 9वीच्या गुणांवर पुढे 10वीचे गुण दिले गेले आणि त्याचा हा निकाल आहे. कारण यांनी केलेल्या परिश्रमाचंच हे फळ आहे. किंबहुना 10वीला यांनी अजून जास्त चांगला अभ्यास केला असता आणि यांना गुण वाढले असते, म्हणून यांना वरदान शाप आहे असं मी म्हणतो. व मग वरदान कोणासाठी? जे विद्यार्थी परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊच शकले नसते, अशा विद्यार्थ्यांची लॉटरी लागली हे 100% सत्य. मग या विद्यार्थ्यांना त्या गुणांचा फायदा झाला नाही, परंतु यांना जो फटका बसलाय तो फटका भविष्यात निश्चितपणानं भरून निघेल, यात माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. दुसरी महत्वाची गोष्ट या कोरोनाने शिकवली की 10वीचं वर्ष आलं की घरात सुखी वातावरण. हे 10वीचं वर्ष असं होतं की सगळे मजा करण्याचं वातावरण होतं. घरचे सगळे टेन्शन मध्ये, कोरोना होईल का, पालक आई टेन्शन मध्ये, वडील टेन्शन मध्ये, मुलं टेन्शन मध्ये, आणि म्हणून मुलांचा अभ्यास घ्यायला खूप वेळ मिळाला नाही. पण तरीही या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जिद्दीनं, स्वतःच्या मेहनतीनं जे काही केलं त्याच्यावर आम्ही 10वीचे जे 50% गुणदान केलं ते गुणदान मिळालं. अशा या शाप की वरदानमध्ये आणि कोरोनामध्ये अडकलेला हा सगळा निकाल जरी असला तरी तुमचे हे मेहनतीचे मार्क्स आहेत. भविष्यात निश्चितपणानं आमचं हे अस्सल सोनं आहे आणि हे सोनं चमकल्याशिवाय राहणार नाही. यात CETची परीक्षा तुम्ही सगळेजण देणार आहात. भावी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय हेमकांतजी पाटील
तसेच संस्थेचे सचिव आदरणीय संदीपजी घोरपडे, तसेच आपले माजी अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब गुणवंतराव पाटील, तसेच आमचे आबासाहेब बोरसे, तसेच प्राचार्य शेख साहेब, तसेच आमचे शिक्षक प्रतिनिधी, मुख्याध्यापक शिक्षक यांनी अविरत मेहनत करून हा कार्यक्रम घडून आणला आणि तुम्ही त्याला उपस्थित राहिलात म्हणून सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम अध्यक्षांच्या पूर्वसंमतीने संपला असं जाहीर करतो.